मित्रांनो नमस्कार, मी आहे चेतन राठोड आणि स्वागत करतोय आपला द प्रियांसी आयएनसी अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो आपण आज घेणार आहोत दिनविशेष, जे की मागे लिहून आहे मित्रांनो दिनविशेष। मग दिनविशेष घ्यायचा कुठल्या परीक्षेसाठी? तर मित्रांनो आपण जी प्रश्नपत्रिकाची ही जी सिरीज चालू केली आहे, तर 2013 ते 2025 पर्यंत आपण मराठी आणि जीएस जीके याचा संभाव्य प्रश्नपत्रिका मित्रांनो घेत आहोत। 90 मार्काचा मटेरियल मित्रांनो आपण देण्याचा प्रयत्न करत आहोत। त्याच्यात मित्रांनो आपले जे मागीलचे प्रश्नपत्रिका होते ते संपलेले आहेत आणि संभाव्य प्रश्नपत्रिकाला आपण सुरुवात केलेली आहे मित्रांनो। मग संभाव्य प्रश्नपत्रिका घेत असताना त्याच्यात काही महत्त्वाचे काही टॉपिक आहेत, जे की राज्य राजधानी आणि मुख्यमंत्री आणि राज्यपाल रिसेंटली झालेले आहेत, बदललेले आहेत काही राज्याचे, ते आपण काल घेतलं मित्रांनो। आज आपल्याला घ्यायचा आहे दिनविशेष। मग दिनविशेष 2 मार्कासाठी विचारले जातात मित्रांनो। कशाला? टीईटी पेपर 1 आणि 2 ला मित्रांनो। अशा म्हणजे जर हे जे असा टॉपिक आहे मित्रांनो, हा सगळ्यासाठी विचारला जातो। दिनविशेष काय शिकवण्याचा टॉपिक नाही मित्रांनो, तुम्हाला पण माहित आहे। पण आपण जेव्हा शिकवत असतो तेव्हा तुम्ही जर व्हिडिओ बघितला मित्रांनो तुमच्या लक्षात राहते, जेणेकरून मित्रांनो एक पण आपला मार्क जाता कामा नये। आपण मित्रांनो काय करतो, आपण दिनविशेष वाचत नाही। जर व्हिडिओ बघितला नाही तरी साईडला ठेवून आपण काय करू लागलो, तर कानावर जर आपले शब्द पडत असेल तर दिनविशेष आपला एक पण प्रश्न चुकणार नाही मित्रांनो। मग प्रश्न न चुकण्यासाठी आपल्याला करायचं काय मित्रांनो, मी जे पर्याय देतो आता, जे आपण हे करतो, जेव्हा आता जर मित्रांनो कुठलाही दिवस विचारला, सरासरी आपल्याला एक दिवस दिनविशेष सोपा विचारेल, एक अवघड विचारेल। सोपा आपल्याला येईल, सगळ्यांना येईल, पण मित्रांनो जो अवघड आहे तो पण आपल्याला येऊ शकतो, जेव्हा आपण हे आपल्याला काही जे विशेष दिनविशेष पाठ असेल आणि पर्यायामधून जर आपल्याला माहित असेल तर आपण पर्यायामधून मित्रांनो तो एक्झॅक्टली उत्तर काढू शकतो। आपण सरळ पर्यायामधून मित्रांनो काय करू शकतो, आपला योग्य उत्तरापर्यंत पोहोचू शकतो। म्हणून मित्रांनो हा बघणं काय आहे, गरजेचं आहे। जर मित्रांनो तुम्ही द प्रियांसी आयएनसी अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर गेला नसेल तर जा मित्रांनो, मागील व्हिडिओ बघा, आवडला तर मित्रांनो लाईक करा आणि मित्रांना शेअर करा आणि मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला मित्रांनो बघूया आजचा पहिला प्रश्न आहे मित्रांनो, जानेवारी 2 जानेवारी काय मित्रांनो, पोलीस स्थापना दिवस। मित्रांनो जेव्हा महाराष्ट्राची स्थापना झाली 1 मे 1960 ला, सगळ्यांना माहित आहे मित्रांनो, महाराष्ट्राचे जे क्षेत्रफळ आहे ते पण सगळ्यांना माहित आहे मित्रांनो। आणि आता जे स्थापना त्यानंतर मित्रांनो पोलीस स्थापना जी मुंबई राज्यापासून वेगळं करण्यात आलं आणि आपला महाराष्ट्राचा पोलीस स्थापन दिन म्हणून त्या दिवशी पोलिसाची स्थापना झाली होती मित्रांनो। म्हणून 2 जानेवारी पोलीस स्थापना दिन म्हणून आपण काय करतो मित्रांनो, साजरा करतो। त्यानंतर काय मित्रांनो 3 जानेवारी राष्ट्रीय बालिका दिन। काय मित्रांनो, राष्ट्रीय बालिका दिन हे 3 जानेवारी मित्रांनो आपण काय करतो, साजरा करतो मित्रांनो। 3 जानेवारी साजरा करतो मित्रांनो। आणि त्याच्यानंतर महिला शिक्षक दिन म्हणून पण मित्रांनो आपण काय करतो, हे महिला शिक्षण दिन म्हणून पण कधीपासून साजरा करतो, 2020 पासून, जेव्हा हे म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार आला होता तेव्हापासून हे महिला शिक्षण दिन म्हणून पण साजरा करण्यास सांगितले होते मित्रांनो। राष्ट्रीय बालिका दिवस मित्रांनो, जी शिक्षणाची उद्गती आहे, त्याची धगधगती ज्योत आहे मित्रांनो, कोण आहेत, सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस मित्रांनो आपण राष्ट्रीय बालिका दिवस म्हणून साजरा करतो। ज्यांच्यामुळे आज मुली शिकतात, महिला शिकतात, त्यांचा जन्मदिवस मित्रांनो आपण राष्ट्रीय बालिका दिवस म्हणून साजरा करतो। त्याच्यानंतर आहे मित्रांनो 4 जानेवारी जागतिक ब्रेल दिवस। ब्रेल म्हणजे मित्रांनो जे ब्रेल लिपी किंवा ब्रेल लिपी आपण त्याला बोलतो, जे की आंधळ्याची लिपी आहे, त्यांचा हा लुईस ब्रेल यांचा मित्रांनो जन्मदिवस आहे 4 जानेवारी। म्हणून आपण हा 4 जानेवारी जागतिक ब्रेल दिन म्हणून साजरा केला जातो मित्रांनो, हे आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे। पुढचा दिवस बघू मित्रांनो, 9 जानेवारी। 9 जानेवारी काय मित्रांनो, प्रवासी भारतीय दिवस। काय मित्रांनो, प्रवासी भारतीय दिवस। तर 9 जानेवारी काय मित्रांनो, प्रवासी भारतीय दिवस। 9 जानेवारी 1915 ला मित्रांनो महात्मा गांधीजी हे मित्रांनो कुठून आले होते, आफ्रिकेतून भारतात आले होते मित्रांनो। जे की ते आफ्रिकेत गेले होते, तिथं मित्रांनो जे आफ्रिकन लोक आहेत, आफ्रिकन भारतीय लोक आहेत किंवा ते दुसरे आफ्रिकन लोक काळे गोरे मित्रांनो, त्यांच्यावर काय होत होता, अत्याचार होत होता। ते त्याच्यासाठी मित्रांनो वकिली करण्यासाठी कुठे गेले होते, ते आफ्रिकाला गेले होते मित्रांनो आणि परत भारतात आले होते। तेव्हा 9 जानेवारी प्रवासी भारतीय दिवस म्हणून मित्रांनो आपण काय करतो, साजरा करतो। त्याच्यानंतर आहे 12 जानेवारी। 12 जानेवारी काय आहे मित्रांनो, राष्ट्रीय युवा दिवस। काय मित्रांनो, 12 जानेवारी हा राष्ट्रीय युवा दिवस आहे मित्रांनो, जे की स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस आपण 12 जानेवारी हा राष्ट्रीय युवा दिन म्हणून काय करतो, साजरा करतो। त्याच्यानंतर आहे मित्रांनो भारतीय लष्कर दिवस 15 जानेवारी।
15 जानेवारी हा भारतीय लष्कर दिन आहे मित्रांनो। भारतीय लष्कर म्हणजे जे भूसेना आहेत मित्रांनो, जे की आर्मी आहे, इंडियन आर्मी ज्याला आपण बोलतो, त्यांची स्थापना झाली होती 15 जानेवारीला, म्हणून आपण 15 जानेवारी मित्रांनो भारतीय लष्कर दिन म्हणून आपण काय करतो, साजरा करतो मित्रांनो। पुढचा दिवस बघू मित्रांनो, 23 जानेवारी। 23 जानेवारी काय आहे मित्रांनो, राष्ट्रीय पराक्रम दिवस। 23 जानेवारी राष्ट्रीय पराक्रम दिवस आहे। मग पराक्रम दिवस आपण का साजरा केला जातो की मित्रांनो, 23 जानेवारी हा सुभाषचंद्र बोस यांची जयंती आहे मित्रांनो। आणि सुभाषचंद्र बोस हे जे होते मित्रांनो, हे जपानमध्ये जाऊन काय केले होते मित्रांनो, जी सेना स्थापन केली होती मित्रांनो, तर त्या सेनेनी मित्रांनो काय केलं होतं की आझाद हिंद सेनाची स्थापना केली होती। त्या आझाद हिंद सेनेने मित्रांनो, आझाद हिंद सेनेने अंदमान निकोबार बेट हे मित्रांनो काय केलं होतं, जिंकलं होतं, पराक्रम गाजवलं होतं। किंवा जेव्हा हा अंदमान निकोबार बेट आणि आपला भारतीय मुलूक केव्हा कशात होता, इंग्रजांच्या जुलमाखाली होता, इंग्रजांच्या गुलामीखाली होता, तेव्हा मित्रांनो यांनी पराक्रम गाजवले। म्हणून 23 जानेवारी मित्रांनो यांच्या स्मरणार्थ 23 जानेवारी ही यांची जयंती असल्यामुळे, जन्मदिवस असल्यामुळे 23 जानेवारी आपण राष्ट्रीय पराक्रम दिवस म्हणून साजरा केला जातो मित्रांनो। त्याच्यानंतर आहे 24 जानेवारी मित्रांनो। जानेवारी 24 हे मित्रांनो AI शिक्षण दिन, जे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे जे की मित्रांनो कृत्रिम बुद्धिमत्ता आहे, ते म्हणजे त्यांचं शिक्षण यापासून चालू झालं, तेव्हापासून AI शिक्षण दिन म्हणून मित्रांनो आपण 24 जानेवारी साजरा करतो। त्याच्यानंतर आहे मित्रांनो 25 जानेवारी। 25 जानेवारी मित्रांनो राष्ट्रीय पर्यटन दिवस आहे। आणि अजून दुसरा एक महत्त्वाचा दिवस आहे मित्रांनो, जे की राष्ट्रीय मतदार दिन म्हणून आपण काय करतो, 25 जानेवारी साजरा करतो, राष्ट्रीय मतदार दिन। कारण की मित्रांनो 25 जानेवारी 1950 ला जे की आपले हे निवडणूक आयोग आहेत यांची स्थापना झाली होती, म्हणून मित्रांनो आपण काय करतो, 25 जानेवारी ही राष्ट्रीय मतदार दिन, राष्ट्रीय मतदार जनजागृती दिन पण आपण मित्रांनो साजरा करतो। पुढचा दिवस बघू मित्रांनो, पुढचा दिवस कुठला आहे, 26 जानेवारी। 26 जानेवारी काय मित्रांनो, 26 जानेवारी मित्रांनो सगळ्यांनाच माहित आहे, 26 जानेवारी आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो। तर का प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो मित्रांनो, जे 26 जानेवारी 26 नोव्हेंबर 1949 ला जेव्हा आपली राज्यघटना स्वीकृत करण्यात आली, म्हणजे स्वीकारण्यात आली, पण मित्रांनो काय करण्यात होती, अंमलात आली नव्हती, फक्त स्वीकारण्यात आली होती पण अंमलात आली नव्हती। तर 26 जानेवारी 1950 ला मित्रांनो ही काय झाली, अंमलात आम्ही प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला मित्रांनो आपण 26 जानेवारी। आणि मित्रांनो 26 जानेवारी 1950 पासून आपल्यावर बाहेरून किंवा आतून कुठल्याच राष्ट्राचा, कुठल्याच देशाचा बिलकुल कवडीचा काय संबंध नाही, कुठलाही अधिकार राहिला नव्हता, सगळ्यांना मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्य हे सगळे राज्यघटना अस्तित्वात आली होती मित्रांनो। कधी 26 जानेवारी 1950 ला, तेव्हापासून मित्रांनो आपण 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून मित्रांनो साजरा करतो। त्याच्यानंतर आहे मित्रांनो 30 जानेवारी। मित्रांनो 30 जानेवारी हुतात्मा दिवस म्हणून साजरा करतो। का, कारण की मित्रांनो जे महात्मा गांधीजी होते यांना 30 जानेवारी 1948 रोजी गोळी मारण्यात आली होती, जे की नथुराम गोडसे यांनी मित्रांनो यांना गोळी मारून ठार करण्यात आल्या होत्या। तर यांच्या स्मरणात आपण 30 जानेवारी मित्रांनो काय करतो, राष्ट्रीय हुतात्मा दिवस म्हणून मित्रांनो साजरा करतो किंवा पाळतो मित्रांनो। पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो, 2 फेब्रुवारी मित्रांनो, 2 फेब्रुवारी काय आहे, जागतिक पाणथळ दिवस आहे मित्रांनो 2 फेब्रुवारी। तर जागतिक पाणथळ दिवस का मित्रांनो, जिथं गाळाचा प्रदेश असतो, जिथं मित्रांनो ते नदीतून पाणी जातो आणि तिकडून गाळ येते मित्रांनो, हे म्हणजे जिथं पाणथळ दलदल असतो, तर ते संरक्षण दिन म्हणजे त्यांना संरक्षण करण्यासाठी, तशा जागाला संरक्षण करण्यासाठी मित्रांनो रामसर जे की इस्रायल मध्ये आहे, तर रामसर करार करण्यात आला 71 मध्ये, 2 फेब्रुवारी 71 मध्ये। तेव्हापासून मित्रांनो जागतिक पाणथळ दिन म्हणून हा 2 फेब्रुवारी साजरा केला जातो। त्याच्यानंतर आहे मित्रांनो 4 फेब्रुवारी। 4 फेब्रुवारी मित्रांनो राष्ट्रीय कर्करोग दिवस आहे मित्रांनो। आणि दुसरा पण एक दिवस आहे जे की मित्रांनो इंटरेस्टिंग दिवस आहे, हा बऱ्याच लोकांचा होत नाही मित्रांनो, तो राष्ट्रीय विवाह दिवस आहे मित्रांनो। काय 4 फेब्रुवारीला राष्ट्रीय विवाह दिवस आहे मित्रांनो। त्यानंतर फेब्रुवारी 13 राष्ट्रीय महिला दिवस। काय मित्रांनो, राष्ट्रीय महिला दिवस आणि आंतरराष्ट्रीय महिला दिवस याच्यात फरक आहे मित्रांनो। आंतरराष्ट्रीय महिला दिवस सगळ्यांना माहित आहे मित्रांनो, कधी आपण साजरा करतो, 8 मार्चला आपण साजरा करतो। आणि मित्रांनो जे 13 फेब्रुवारी आहे याला मग मित्रांनो राष्ट्रीय महिला दिवस, जे की सरोजिनी नायडू यांचा जन्मदिवस आहे, म्हणून मित्रांनो आपण काय करतो, 13 फेब्रुवारी राष्ट्रीय महिला दिवस म्हणून मित्रांनो आपण साजरा करतो। पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो, 21 फेब्रुवारी काय मित्रांनो, आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस आहे मित्रांनो। काय 21 फेब्रुवारी काय मित्रांनो, आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस आहे, मदर टंग दिवस आहे मित्रांनो। तर 27 फेब्रुवारी काय, तर मराठी भाषा गौरव दिन। काय आहे मित्रांनो, 27 फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन आहे मित्रांनो। आणि
कोणाची जयंती आहे मित्रांनो? हा 27 म्हणजे कोणाच्या स्मरणात आपण हे करतो, साजरा करतो? विवा शिरवाडकर यांच्या याच्यात मित्रांनो काय कुसुमाग्रज यांच्या स्मरणात आपण हा 27 फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. त्याच्यानंतर मित्रांनो 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस. रमन इफेक्ट झाला होता त्या दिवशी मित्रांनो. सी.व्ही. रमन यांचा जो म्हणजे प्रयोग चालू होता त्यांचा काय झाला होता त्या दिवशी सक्सेस झाला होता, म्हणून 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून आपण काय करतो? साजरा करतो मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. पुढचा प्रश्न काय आहे? मार्च महिन्यावर आहे. आता मार्च चालू झालाय. तर 3 मार्च जागतिक वन्यजीव दिवस. काय मित्रांनो? 3 मार्च जागतिक वन्यजीव दिवस. मित्रांनो या मार्च मध्ये जास्तीत जास्त पर्यावरणाचे रिलेटेड दिवस आहेत मित्रांनो, तर ते आपल्याला पाठ करून घ्यावं लागेल, जेणेकरून आपलं मग नंतर दिनविशेष मित्रांनो काय होणार नाही, चुकणार नाही. तर मित्रांनो 3 मार्च जागतिक वन्यजीव दिवस. त्यानंतर 8 मार्च जागतिक महिला दिन. हे मित्रांनो आता आपण काय बघितलं? राष्ट्रीय महिला दिवस कधी आहे? 13 फेब्रुवारी सरोजिनी नायडू यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. तर हा काय मित्रांनो 8 मार्च जागतिक महिला दिवस. काय आहे? जागतिक महिला दिवस. त्यानंतर 15 मार्च जागतिक ग्राहक हक्क दिवस. 15 मार्च काय मित्रांनो? जागतिक ग्राहक हक्क दिवस आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. 16 मार्च राष्ट्रीय लसीकरण दिवस. 16 मार्च आहे काय मित्रांनो? राष्ट्रीय लसीकरण दिवस. आणि 20 मार्च जागतिक चिमणी दिवस. काय मित्रांनो? 20 मार्चला जागतिक चिमणी दिवस. मित्रांनो मी जेव्हा हे अभ्यास करायचो स्टडी पॉइंटवर, तेव्हा एक मुलगी मला सतत हेच विचारायची मित्रांनो, 20 मार्च सांग कुठला दिवस आहे, 20 मार्च सांग कुठला दिवस आहे. तर हा 20 मार्च माझ्या एवढा फिट झालेला आहे तो कधीच विसरणार नाही. 20 मार्च जागतिक चिमणी दिवस. त्याच्यानंतर 21 मार्च जागतिक वर्ण दिवस. 21 मार्च काय मित्रांनो? जागतिक वर्ण दिवस. पुढचा दिवस आहे मित्रांनो 22 मार्च जागतिक जल दिन. 22 मार्च काय मित्रांनो? जागतिक जल दिन. 23 मार्च काय मित्रांनो? जागतिक हवामान दिन. 23 मार्च. 25 मार्च मित्रांनो राष्ट्रीय क्षयरोग दिवस. 25 मार्च राष्ट्रीय क्षयरोग दिवस आहेत मित्रांनो. पुढचा दिनविशेष बघूया मित्रांनो. पुढचा दिनविशेष काय आहे? 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिन. काय मित्रांनो? 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिन. त्यानंतर 14 एप्रिल हे मित्रांनो कोण? WHO. कोण मित्रांनो? WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन हे साजरा करतो मित्रांनो. काय 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिन आहे मित्रांनो. त्याच्यानंतर 14 एप्रिल जागतिक समता दिन. 14 एप्रिल जागतिक समता दिन. 18 एप्रिल जागतिक वारसा दिन. काय मित्रांनो? जागतिक वारसा दिन आहे 18 एप्रिल. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो 21 एप्रिल राष्ट्रीय नागरी सेवा दिन. 21 एप्रिल काय मित्रांनो? राष्ट्रीय नागरी सेवा दिन. नागरी सेवा म्हणजे IPS, IAS, IAPS आहे जी नागरी सेवा आहे यांचा दिवस म्हणून 21 एप्रिल राष्ट्रीय नागरी सेवा दिवस आहे मित्रांनो. त्यानंतर 22 एप्रिल जागतिक वसुंधरा दिन. काय मित्रांनो? 22 एप्रिल हा जागतिक वसुंधरा दिन आहे मित्रांनो. बघा मित्रांनो 22 मार्च काय होता मित्रांनो? जागतिक जल दिन होता मित्रांनो. 22 मार्च काय होता? जागतिक जल दिन. तर मित्रांनो हे 22 एप्रिल काय आहे? जागतिक वसुंधरा दिवस. हे आठवण ठेवायला पाहिजे. त्यानंतर मित्रांनो 24 एप्रिल राष्ट्रीय पंचायत राज दिवस. मित्रांनो 73वी घटनादुरुस्ती, 73वी 74वी घटनादुरुस्ती ह्या घटनादुरुस्त्या फार महत्वाच्या आहेत. 73वी घटनादुरुस्ती ही मित्रांनो कधी करण्यात आली होती? तर ही 1992च्या शेवटी करण्यात आली होती, पण 1993 मध्ये 24 एप्रिल 1993 मध्ये मित्रांनो अंमलात आली. 24 एप्रिलला अंमलात आली, म्हणून 24 एप्रिल हा आपण काय मित्रांनो? तर राष्ट्रीय पंचायत राज दिवस. कारण की त्या घटनादुरुस्तीमध्ये जास्तीत जास्त पंचायतीच्या संबंधित माहिती म्हणजे पंचायतीच्या जे पंचायती आहेत त्यांच्या संबंधित कायदे करण्यात आले होते, म्हणून मित्रांनो हे 24 एप्रिल राष्ट्रीय पंचायत राज्य दिवस आहेत मित्रांनो. मित्रांनो आपण दिनविशेष शिकवताना फक्त दिनविशेषण दिन आणि विशेष सांगून पुढे जात नाही, तर त्याचं जेवढा विश्लेषण करता येईल म्हणजे कमीत कमी भाषात आपण करतो. तर या चॅनलवर तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा मित्रांनो, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि मित्रांना शेअर पण करा, जेणेकरून आपले मित्र पण आपल्या बरोबरीला चालतील मित्रांनो. मित्रांनो पुढचा दिवस बघूया. 3 मे जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य दिन. 3 मे काय मित्रांनो? जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य दिन. आणि मित्रांनो जे आपण जे म्हणजे 6 जानेवारी काय मानतो मित्रांनो? 6 जानेवारी मित्रांनो राष्ट्रीय पत्रकार दिवस आहे. का मित्रांनो? की 6 जानेवारीला काय झालं होतं? बाळशास्त्री जांभेकर यांनी 6 जानेवारी 1832 ला पहिले वर्तमानपत्र दर्पण या नावाने मराठी वृत्तपत्र काढलं होतं, म्हणून आपण त्यांच्या स्मरणात 6 जानेवारी जो आहे मित्रांनो, जो की राष्ट्रीय पत्रकार दिन म्हणून आपण साजरा केला जातो. पण हा काय मित्रांनो 3 मे जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य दिन आहे. वृत्तपत्राची काय झाली या दिवशी? स्वातंत्र्यता मिळाली होती मित्रांनो, जे की वृत्तपत्राची इंग्लंडने मुस्कटदाबी केली होती. कधी? लॉर्ड रिपन यांनी मग मित्रांनो काय केलं होतं? 1882 ला याला वृत्तपत्राचे स्वातंत्र्य दिले होते. त्यानंतर 11 मे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस. 11 मे काय मित्रांनो? राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस आहे. त्यानंतर 12 मे आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन.
नर्स डे म्हणून पण आपण हे करतो मित्रांनो, जे की नाइटिंगेल ह्या पहिल्या नर्सी म्हणजे पहिल्या हाय होत्या परिचारिका होत्या मित्रांनो, त्यांचा जन्मदिवस म्हणून मित्रांनो 12 मे आपण जागतिक परिचारिका दिन म्हणजे नर्स डे म्हणून साजरा करतो. पुढचा दिवस बघू मित्रांनो, पुढचा काय 22 मे आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस. काय मित्रांनो, आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस. त्याच्यानंतर आहे मित्रांनो 25 मे जागतिक फुटबॉल दिन. फुटबॉल हा मित्रांनो जगात फेमस हा खेळ आहे फुटबॉल दिन, म्हणून हा मित्रांनो 25 मे हा जागतिक फुटबॉल दिन म्हणून साजरा केला जातो मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो 31 मे आंतरराष्ट्रीय काय मित्रांनो सगळ्यांनाच माहित आहे आंतरराष्ट्रीय तंबाखू विरोधी दिन आहे मित्रांनो. काय आहे आंतरराष्ट्रीय तंबाखू विरोधी दिन म्हणून मित्रांनो 31 मे हा पाळला जातो मित्रांनो. पुढचा दिवस बघा मित्रांनो, पुढचा दिवस 5 जून काय मित्रांनो आंतरराष्ट्रीय पर्यावरण दिवस. 5 जून मित्रांनो काय आहे आंतरराष्ट्रीय पर्यावरण दिवस, जे की पर्यावरणाचा महत्त्व समजावं यासाठी मित्रांनो हा दिवस काय केला जातो साजरा केला जातो. त्यानंतर 8 जून आंतरराष्ट्रीय महासागर दिवस आहे मित्रांनो. काय आहे महासागर दिवस आहे. महासागर म्हणजे समुद्राची आपण काय केले पाहिजे देखभाल केली पाहिजे, तिथं घाण केली नको पाहिजे, तिथं स्वच्छता ठेवली पाहिजे, म्हणून मित्रांनो काय 8 जून मित्रांनो आंतरराष्ट्रीय महासागर दिवस म्हणून पाळला जातो. त्यानंतर आहे मित्रांनो 21 जून मित्रांनो आंतरराष्ट्रीय योग दिवस. याचं मुख्यालय कुठे आहे मित्रांनो, हरियाणा येथील गुरुग्राम येथे आंतरराष्ट्रीय योग म्हणजे योग दिवस योग दिन यांचं काय मित्रांनो योगा दिनचं काय मित्रांनो मुख्यालय आहे मित्रांनो. योग्य दिन म्हणजेच व्यायाम दिन म्हणून आपण काय केला जातो हा 21 जून मित्रांनो साजरा केला जातो, ज्याची की म्हणजे निर्मितीच भारतातून झालेली आहे. तर नरेंद्र मोदी सरकार यांनी मित्रांनो यांची काय केली आहे निर्मिती केली आहे. हा पूर्ण जगात साजरा केला जातो मित्रांनो आणि 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग्य दिन आहे मित्रांनो. जून 23 आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस. जे 23 जून आहे हे काय आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस आहे मित्रांनो, जे की ऑलिम्पियाड या शहरात पहिली वेळेस मित्रांनो 23 जून या दिवशी मित्रांनो तिथं सगळे लोक एकत्र जमून काय झालं होतं तिथं ऑलिम्पिकची सुरुवात झाली होती. ऑलिम्पियाड या शहरातून मित्रांनो तेव्हापासून हा 23 जून मित्रांनो आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस म्हणून साजरा केला जातो मित्रांनो. पुढचा महिना मित्रांनो जुलै. तर जुलै काय आहे 1 जुलै मित्रांनो कृषी दिवस. 1 जुलैला काय असतो मित्रांनो कृषी दिन. कृषी दिन का तर मित्रांनो जे महाराष्ट्राचे एकदम नावाजलेले जे मुख्यमंत्री होते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस मित्रांनो काय केला जातो 1 जुलै मित्रांनो. हे महाराष्ट्राचे हरित क्रांतीचे जनक आहेत मित्रांनो. वसंतराव नाईक हे महाराष्ट्र हरित क्रांतीचे जनक होते मित्रांनो. तर त्यांच्या स्मरणात 1 जुलै हा कृषी दिन म्हणून मित्रांनो काय केला जातो साजरा केला जातो. 1 जुलैला दुसरा पण दिवस आहे मित्रांनो डॉक्टर डे. 1 जुलैला अजून दुसरा दिवस आहे मित्रांनो सीए डे. डॉक्टर डे आहे, सीए डे आहे, त्याच्यानंतर म्हणजे सीए म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट डे. त्याच्यानंतर मित्रांनो जीएसटी डे. जीएसटी म्हणजे जे मित्रांनो 1 जुलै 2017 पासून काय जीएसटी अंमलात आली मित्रांनो, जे की गुड अँड सर्व्हिस टॅक्स आहे मित्रांनो. हा टॅक्स अंमलात आला त्या दिवशीला मित्रांनो 1 जुलै हा म्हणजे 1 जुलै हा राष्ट्रीय जीएसटी दिवस म्हणून पण साजरा केला जातो. त्यानंतर आहे मित्रांनो जुलै 11 जुलै काय मित्रांनो जागतिक लोकसंख्या विरोधी दिन असायला पाहिजे मित्रांनो हा, कारण की या दिवशी मित्रांनो जगाची लोकसंख्या किती झाली होती 5 करोड झाली होती, म्हणून मित्रांनो जागतिक लोकसंख्या दिवस म्हणून हा काय केला जातो 11 जुलै हा साजरा केला जातो. त्यानंतर आहे मित्रांनो जुलै 19 जुलै बँक राष्ट्रीयकरण दिवस. म्हणजे बँक राष्ट्रीयकरण दिवस का, कारण की मित्रांनो जे खाजगी क्षेत्रातील जे गव्हर्नमेंट क्षेत्रातील ज्या बँका होत्या 14 बँकांचं राष्ट्रीयकरण कधी झाला होता मित्रांनो 19 जुलै 1969 ला 14 बँकेचे राष्ट्रीयकरण सरकार इंदिरा गांधी यांनी केलं होतं मित्रांनो. म्हणून याला काय म्हणतात म्हणजे तेव्हापासून मित्रांनो जुलै 19 हा बँक राष्ट्रीयकरण दिवस म्हणून साजरा केला जातो मित्रांनो. पुढचा दिवस आहे मित्रांनो जुलै 24 आयकर दिवस. जे 24 जुलै त्याला आयकर दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यानंतर आहे मित्रांनो 26 जुलै राष्ट्रीय कारगिल दिवस. कारगिल दिवस म्हणजे मित्रांनो जेव्हा कारगिलचा युद्ध झाला होता तेव्हा 26 जुलै या रोजी काय केलं होतं आपण कारगिलचा युद्ध जिंकलं होतं, म्हणून या त्यांच्या जे तिथं जे हे झाले होते मित्रांनो जे सैनिक शहीद झाले होते त्यांच्या स्मरणात आपण मित्रांनो 26 जुलै राष्ट्रीय कारगिल दिवस किंवा याला आपण राष्ट्रीय विजय दिवस पण म्हणून पण आपण काय करतो साजरा करतो मित्रांनो. पुढचा दिवस बघू मित्रांनो 1 ऑगस्ट महसूल दिवस. 1 ऑगस्ट काय आहे मित्रांनो महसूल दिवस. कारण महसूल दिवस का मित्रांनो, कारण की 1 ऑगस्ट ते 31 जुलै आपला काय आहे मित्रांनो महाराष्ट्राचा महसूल वर्ष आहे, म्हणून आपण 1 ऑगस्ट काय मित्रांनो महसूल दिवस साजरा करतो. त्यानंतर मित्रांनो 4 ऑगस्ट हार्ट डे. 4 ऑगस्ट काय मित्रांनो हार्ट डे म्हणजे हृदय दिवस. 4 ऑगस्ट 8 ऑगस्ट 9 ऑगस्ट काय मित्रांनो
क्रांती दिवस, आदिवासी दिवस म्हणून पण आपण साजरा केला जातो 9 ऑगस्ट. मित्रांनो याच्यात ऑगस्ट मध्ये अजून दोन दिवस आहे. याच्यात हे 9 ऑगस्टला आपण नागासाकी डे म्हणून आपण म्हणजे जपानवर जेव्हा नागासाकी या शहरावर अणुबॉम्ब टाकण्यात आला होता म्हणून 9 जानेवारी हा जागतिक नागासाकी आणि 6 जानेवारी हा जागतिक हिरोशिमा दिन म्हणून पण मित्रांनो काय करतो साजरा केला जातो. मित्रांनो पुढचा दिवस बघूया मित्रांनो काय तर 12 ऑगस्ट काय आहे जागतिक युवक दिवस आहे. मित्रांनो 12 ऑगस्ट काय आहे जागतिक युवक दिन. मित्रांनो राष्ट्रीय युवक दिन आपण बघितलो. राष्ट्रीय युवा दिन कधी आहे 12 जानेवारीला आहे स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त. तर मित्रांनो 12 ऑगस्टला काय आहे जागतिक युवक दिन आहे. मित्रांनो त्याच्यानंतर आहे 15 ऑगस्ट. 15 ऑगस्ट मित्रांनो सगळ्यांनाच माहित आहे 15 ऑगस्ट 1947 मध्ये आपण काय झालो इंग्रजांच्या जोखडीतून आपण काय झालो मित्रांनो स्वातंत्र्य झालो. तेव्हापासून मित्रांनो 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यानंतर आहे मित्रांनो 29 ऑगस्ट. 29 काय आहे मित्रांनो राष्ट्रीय क्रीडा दिन. का राष्ट्रीय क्रीडा दिन की 29 ला मित्रांनो 29 ला कोणाचा जन्म झाला होता तर मेजर ध्यानचंद जे की हॉकीपटू होते त्यांच्या नावानं आपण राष्ट्रीय मेजर ध्यानचंद पुरस्कार पण आपण देतो. ज्याचं नाव मित्रांनो अगोदर काय होतं राष्ट्रीय राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार होतं. त्यांना आपण नाव चेंज करून मित्रांनो राष्ट्रीय खेल म्हणजे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असं आपण त्यांचं काय केलं मित्रांनो नामकरण केलं आणि त्याची जी राशी होती ती 5 लाख द्यायची. आता त्याला 25 लाख देतात मित्रांनो. तर 29 ऑगस्ट हा राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. मित्रांनो पुढचा डे आहे मित्रांनो 5 सप्टेंबर. सगळ्यांनाच माहिती आहे मित्रांनो काय आहे राष्ट्रीय शिक्षण दिवस आहे. मित्रांनो काय 5 सप्टेंबर हा राष्ट्रीय शिक्षण दिवस आहे. मित्रांनो त्याच्यानंतर आहे 8 सप्टेंबर. 8 सप्टेंबर काय मित्रांनो हे आपण जे 5 सप्टेंबर आहे हे कोणाच्या यांच्या जयंतीनुसार हे केलं जातं मित्रांनो जे की भारताचे पहिले उपराष्ट्रपती होते. कोण होते मित्रांनो हे राधाकृष्ण यांच्या स्मरणात काय केलं जातं मित्रांनो जे की राधाकृष्ण यांच्या स्मरणात हे पहिले हे काही काळ शिक्षण मंत्री पण होते म्हणून आणि त्यांच्या म्हणजे अध्यक्षतेखाली विद्यापीठ आयोग पण नेमण्यात आला होता मित्रांनो. म्हणून राधाकृष्णन यांच्या स्मरणात 5 सप्टेंबर हा राष्ट्रीय शिक्षण दिवस म्हणून मित्रांनो साजरा केला जातो. त्यानंतर आहे मित्रांनो 8 सप्टेंबर आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस म्हणून 8 सप्टेंबर मित्रांनो साजरा केला जातो. मित्रांनो जागतिक त्याच्यानंतर मित्रांनो राष्ट्रीय आणि म्हणजे राज्य हे सगळे दिवस आपण एका याच्यात बघत आहोत. मित्रांनो सगळे दिवस जे आहेत जे की काही मित्रांनो एका दिवसात 2-2, 3-3 हे केले जातात साजरे केले जातात. आपण 1 जुलै बघितलं उदाहरणार्थ. असे बरेच दिवस आहे मित्रांनो नवीन डे आहे ते मी सगळे घेणं शक्य नाहीत पण मित्रांनो जेवढे घेता येईल तेवढे घेण्याचा मी प्रयत्न करत आहोत जेणेकरून जेव्हा आताची टीईटीची एक्झाम होणार आहे 28 जून 2026 ला त्याच्यात तुमचा मार्ग जाता कामा नये. आणि पुढील जे एक्झाम होईल मित्रांनो एमपीएससी होईल त्याच्यानंतर सरळ सेवा या सगळ्या भरतीमध्ये मित्रांनो पोलीस भरती झालं. पोलीस भरतीमध्ये विशेष करून 1-2 मार्गासाठी पण दिनविषय विचारले जातात. त्यानंतर आरोग्य विभाग झालं मित्रांनो वनरक्षकची भरती येणार आहे. त्याच्यानंतर ही दारूबंदी आहे मित्रांनो सीमा सुरक्षेची. या सगळ्या भरतीमध्ये मित्रांनो 1-2 मार्गासाठी तुम्हाला फायदा होणार म्हणजे 100% होणार मित्रांनो. तर पुढचा दिवस बघूया आपण 10 सप्टेंबर हे जागतिक आत्महत्या निर्मूलन दिवस म्हणून मित्रांनो काय केला जातो 10 सप्टेंबर हा साजरा केला जातो. मित्रांनो पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो तर 14 सप्टेंबर जागतिक हिंदी दिवस आंतरराष्ट्रीय हिंदी दिवस म्हणून मित्रांनो 14 सप्टेंबर काय केला जातो साजरा केला जातो. त्यानंतर मित्रांनो 15 सप्टेंबर जागतिक लोकशाही दिवस म्हणून 15 सप्टेंबर मित्रांनो साजरा केला जातो. त्यानंतर आहे मित्रांनो 16 सप्टेंबर जागतिक ओझान दिन म्हणून ओझान तर सगळ्यांना माहिती आहे त्या दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानंतर आहे मित्रांनो 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून मित्रांनो मराठवाडा भागामध्ये मराठवाड्याचे जे 8 जिल्हे आहेत त्या भागात मित्रांनो आणि मोदी सरकार यांनी बोलले होते की सगळ्या राज्यात म्हणजे पूर्ण भारतात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून पाळण्यात यावा असं सांगितलं होतं मित्रांनो. पण हे 17 सप्टेंबर 1948 ला मराठवाडा हा भाग मित्रांनो जे की कोणाच्या याच्यातून जे हे होते हैदराबादचे निजाम याच्यातून मित्रांनो हे काय करण्यात आले होते मित्रांनो हे मुक्त झाला होता. तेव्हा मित्रांनो हा 17 सप्टेंबर ऑपरेशन पोलो राबवून सरदार वल्लभभाई पटेल यांनी मित्रांनो तिथून काय केला होता हे म्हणजे स्वातंत्र्य केलं होतं मराठवाड्याला. म्हणून मराठवाडा हा 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून मित्रांनो साजरा केला जातो. ऑक्टोबर मित्रांनो ऑक्टोबर चालू झालाय आपला 1 ऑक्टोबर ज्येष्ठ नागरिक दिवस. 1 ऑक्टोबर काय मित्रांनो ज्येष्ठ नागरिक दिवस. त्यानंतर मित्रांनो 2 ऑक्टोबर महात्मा गांधीजी जयंती. 2 ऑक्टोबरला काय असते मित्रांनो महात्मा गांधीजी यांची जयंती असते. आणि मित्रांनो जागतिक अहिंसा दिन म्हणून मित्रांनो 2 ऑक्टोबर हा साजरा केला जातो.
त्यानंतर मित्रांनो 3 ऑक्टोबर मित्रांनो मराठी अभिजात भाषा, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला मित्रांनो 3 ऑक्टोबर 2024 ला. तेव्हापासून मित्रांनो आपण 3 ऑक्टोबर हा मराठी भाषा अभिजात भाषा दिन म्हणून साजरा केला जातो मित्रांनो. पुढचा प्रश्न बघू मित्रांनो, पुढचा दिवस बघूयात. तर 4 ऑक्टोबर जागतिक प्राणी दिन. काय मित्रांनो 4 ऑक्टोबर जागतिक प्राणी दिन. त्यानंतर मित्रांनो 8 ऑक्टोबर जागतिक हवाई दिन म्हणून 8 ऑक्टोबर काय केला जातो, साजरा केला जातो. त्यानंतर मित्रांनो 11 ऑक्टोबर जागतिक बालिका दिन. जागतिक बालिका दिन मित्रांनो काय आहे, 11 ऑक्टोबर जागतिक बालिका दिन. आणि मित्रांनो 3 जानेवारी होता ते काय आहे, राष्ट्रीय बालिका दिन आहे, पण हा काय आहे मित्रांनो जागतिक बालिका दिन आहे. तर मित्रांनो 11 ऑक्टोबर हा जागतिक बालिका दिन आहे मित्रांनो. पुढचा दिवस बघू मित्रांनो, 15 ऑक्टोबर काय मित्रांनो जागतिक विज्ञान दिवस. आणि मित्रांनो 28 फेब्रुवारी काय आहे, राष्ट्रीय विज्ञान दिवस. हा काय मित्रांनो 15 ऑक्टोबर जागतिक विज्ञान दिवस. त्यानंतर मित्रांनो 24 ऑक्टोबर जागतिक राष्ट्र संघटना दिवस. मित्रांनो जे राष्ट्रीय संघ आहेत, राष्ट्रीय संघटना आहेत, 24 ऑक्टोबर 1948 ला भारत काय झाला मित्रांनो त्याचा सहभाग झाला, ज्याची स्थापना 1945 ला झाली होती. पण भारत हा 3 वर्ष काय झाला मित्रांनो, 3 वर्षानंतर त्याच्यात सामील झाला होता. तेव्हापासून मित्रांनो 24 ऑक्टोबर हा जागतिक राष्ट्रीय संघ दिवस म्हणून साजरा केला जातो. 31 ऑक्टोबर मित्रांनो राष्ट्रीय एकता दिन. तर राष्ट्रीय एकता दिन का मित्रांनो, जे की राष्ट्रीय एकता दिन मित्रांनो हे सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आहे मित्रांनो, जे की संस्थान होते, जे की घटकराज्य होते, जे वेगवेगळे संस्थान होते मित्रांनो. भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर 562 संस्थान होते मित्रांनो. त्याच्यातून हे संस्थानांना म्हणजे विलिनीकरण करण्याचं काम जे कोणी केले असेल तर ते आहे मित्रांनो कोण, सरदार वल्लभभाई पटेल. त्यावेळेस ते उपपंतप्रधान होते आणि गृहमंत्री होते मित्रांनो. त्या संस्थानांना ते पर्याय द्यायचे, तुम्ही भारतात या, पाकिस्तानात जा किंवा स्वातंत्र्य राहा, असे इंग्लंडाने त्यांना काय केलं होतं मित्रांनो, पर्याय दिले होते. पण तेव्हा त्याच्यात काही संस्थान जे होते मित्रांनो ते भारतात विलीन झाले होते, काही पाकिस्तानात गेले होते. जे 3 संस्थान राहिले होते मित्रांनो, त्याच्यात गुजरात, त्याच्यानंतर मित्रांनो जे हैदराबादचे निजाम समजा, आणि त्याच्यानंतर मित्रांनो एक जे आहेत जम्मू काश्मीर, हे 3 काय होते मित्रांनो राहिले होते. हे यांना स्वतंत्र राहण्याची यांची इच्छा होती मित्रांनो. तेव्हा मित्रांनो जे 562 त्याच्यापैकी 10 कुठे गेले होते, पाकिस्तानात. राहिले किती, 552 पैकी मित्रांनो 549 हे भारतात विलीन झाले होते, छोटे छोटे होते ते. त्याच्यातून 3 राहिले होते, कुठले हैदराबाद, गुजरात आणि काय मित्रांनो एक जम्मू काश्मीर. त्याच्यात मित्रांनो ह्यांना काय केलं, जी जनता होती मित्रांनो मराठवाड्याची म्हणजे हैदराबादची जी जनता होती त्यांना मित्रांनो भारतात यायचं होतं. पण जे तिथले निजाम होते त्यांना मित्रांनो पाकिस्तानात जायचं होतं, कारण की निजामाने पाकिस्तानाला बराच कर्ज दिलेला होता, त्यांना पाकिस्तानात जायचं होतं. पण जेव्हा मित्रांनो त्याच्यात जे हे होते मित्रांनो काय म्हणता येईल त्याला, आणि जे हे होते आपले सरदार वल्लभभाई पटेल मित्रांनो, यांनी काय केलेले आहेत मित्रांनो, तिथं जाऊन मित्रांनो तिथं ऑपरेशन पोलो या नावाची मोहीम राबवून मित्रांनो बरेच 3 दिवस ती मोहीम चालू होती, 13 ते 17 पर्यंत. आणि 17 सप्टेंबर 1948 ला मित्रांनो काय झालाय, जे विलीन म्हणजे जो मराठवाडा हा भाग आहे मित्रांनो हैदराबादच्या जोखमोलीतून सुटून मित्रांनो हा महाराष्ट्राचा भाग बनला आणि भारतात विलीन झाला. त्यानंतर मित्रांनो जे गुजरातचं होतं मित्रांनो, ते गुजरातचं पण काय झालं, जनताला इकडे यायचं होतं आणि राज्याला पाकिस्तानात जायचं होतं. मग तेव्हा तिथं पण मोहीम चालवण्यात आली. राजा जो होता तो पळून पाकिस्तानात गेला आणि मित्रांनो जनता ही कुठे आली, भारतात विलीन झाली. त्यानंतर एक होतं मित्रांनो जम्मू काश्मीरचे जे राजा हरिसिंग होते यांना मित्रांनो काय करायचं होतं, स्वातंत्र्य ठेवायचं होतं. पण मित्रांनो जेव्हा पाकिस्तानाने याच्यावर हल्ला केला तेव्हा यांनी पंडित नेहरूंना पत्र लिहून मदताची हाक मागितली आणि मदताच्या बदले मी तुमच्यात विलीन होतो अशी मित्रांनो काय केली, अशी त्यांना हे केली मित्रांनो विनंती केली. मग सरदार वल्लभभाई पटेल यांनी तिथं जाऊन म्हणजे तिथं सैन्य पाठवून ते जे काही भारताचा जे भाग आहे आणि जे काही पाक व्याप जे आता हे आहे मित्रांनो जम्मू काश्मीर आहे तो पाकिस्तानात गेला आणि राहिलेला भाग मित्रांनो भारतात विलीन झाला. पण त्यांना वेगळं राज्य ठेवण्यात आला होता, त्यांना वेगळी सवलती देण्यात आली होती जम्मू काश्मीर यांना मित्रांनो. पण नंतर जेव्हा 2019 मध्ये काय करण्यात आलं, 370 कलम जी होती ती रद्द करून मित्रांनो भारतात त्यांचे विलगीकरण करून त्यांना 2 केंद्रशासित प्रदेशमध्ये डिवायडेशन करण्यात आला, एक लडाख आणि दुसरा मित्रांनो जम्मू काश्मीर. तर हे सगळं करण्याचं काम कोणी केलं होतं मित्रांनो, तर हे सरदार वल्लभभाई पटेल यांचे होते. म्हणून मित्रांनो 31 ऑक्टोबर यांचा आपण राष्ट्रीय एकता दिन म्हणून यांचा जन्मदिवस काय करतो, थाटामाटात आपण साजरा करतो मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो, तर नोव्हेंबर महिना चालू झालाय, 7 नोव्हेंबर काय आहे, राष्ट्रीय विद्यार्थी दिन.
मित्रांनो राष्ट्रीय विद्यार्थी दिन हा मित्रांनो कोणाच्या स्मरणात हे केला जातो मित्रांनो, साजरा केला जातो, तर मित्रांनो जे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब होते मित्रांनो, यांनी मित्रांनो 7 नोव्हेंबरला मित्रांनो शाळेत ऍडमिशन केलं होतं. बघा मित्रांनो, तेव्हा मित्रांनो त्यांना शाळेत बसू दिले जात नव्हते, पण मित्रांनो बघा त्यांचा आज जो 7 आपल्याला आपला दिवस माहित नाही मित्रांनो, आपण कुठल्या दिवशी शाळेमध्ये पहिल्या दिवशी पाऊल ठेवलं होतं तो आपल्याला माहित नाही मित्रांनो, पण मित्रांनो त्यांना पण माहित नसेल की आपण कुठल्या दिवशी शाळेत पाऊल ठेवतो, पण जे आता लोकांनी मित्रांनो शोधून त्यांचा मित्रांनो 7 नोव्हेंबर हा मित्रांनो राष्ट्रीय विद्यार्थी दिवस, राष्ट्रीय काय मित्रांनो राष्ट्रीय विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करतो मित्रांनो. बघा मित्रांनो काय ख्याती असेल मित्रांनो त्या माणसाची, जेवढी तारीफ करावं तेवढी कमी आहे मित्रांनो. त्यानंतर नोव्हेंबर 14 बालक दिन. बालक दिन मित्रांनो म्हणजे 14 नोव्हेंबरला मित्रांनो पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती असते. त्यांना मित्रांनो सगळे चाचा म्हणत त्यांना मित्रांनो बालक काय होते, त्यांना बालक खूप जास्त प्रिय होते, म्हणून त्यांची जयंती मित्रांनो काय करण्यात आली, तर राष्ट्रीय बाल दिन म्हणून मित्रांनो साजरा करण्यात येते 14 नोव्हेंबर. त्यानंतर मित्रांनो काय आहे दुसरं, आणि त्यानंतर मित्रांनो जागतिक मधुमेह दिन. जागतिक मधुमेह डायबिटीज दिवसेंदिवस वाढून राहिला मित्रांनो, तर ते जागतिक मधुमेह दिवस म्हणून पण काय केला जातो, नोव्हेंबर 14 हा साजरा केला जातो. त्यानंतर 16 नोव्हेंबर जागतिक पत्रकारिता दिन म्हणून मित्रांनो साजरा केला जातो मित्रांनो. पुढचा दिवस बघूया मित्रांनो, 19 नोव्हेंबर शौचालय दिवस. काय मित्रांनो 19 नोव्हेंबर शौचालय दिवस आहे. त्यानंतर आहे मित्रांनो 26 नोव्हेंबर कायदा दिवस आणि संविधान दिन म्हणून 26 नोव्हेंबर काय केला जातो, साजरा केला जातो. तर संविधान दिन का, तर मित्रांनो जी आपली राज्यघटना होती, जे की आपण सुरुवात केली होती 9 डिसेंबर 1946 पासून लिहायला, तर मित्रांनो 9 डिसेंबर 1946 पासून जे आपले संविधान होतं मित्रांनो, किती वर्ष चाललं होतं, तर मित्रांनो हे 2 वर्ष 18 दिवस 2 वर्ष 11 महिने 18 दिवस मित्रांनो जे संविधान चाललं होतं, हा 1949 ला म्हणजे 26 नोव्हेंबर 1949 ला पूर्ण झालं होतं मित्रांनो. तेव्हा मित्रांनो ते काय करण्यात आलं होतं, स्वीकारण्यात आलं होतं मित्रांनो, ते घटना स्वीकारण्यात आली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मित्रांनो पंडित जवाहरलाल नेहरूंना ती काय दिली होती, ते आपल्याला फोटो पण दिसतो मित्रांनो संविधानावर, तर ते देण्यात आले होते. ते कधी देण्यात आले होते मित्रांनो, जे की 26 नोव्हेंबर 1949 ला देण्यात आले होते, स्वीकारण्यात आले होते, पण ते मुळात अंमलात कधी आली, सगळ्यासाठी ओपन कधी झाला मित्रांनो, 26 जानेवारी 1950 ला सगळ्यासाठी काय झालं होतं, ते खुला झालं होतं. तर आता हा आपला नोव्हेंबर संपला, आता आपल्याला शेवटचा महिना बघायचा आहे मित्रांनो डिसेंबर. तर चला डिसेंबर बघूया. 1 डिसेंबर मित्रांनो जागतिक एड्स दिन आहे. 1 डिसेंबर काय आहे, जागतिक एड्स दिन आहे. त्यानंतर 3 डिसेंबर जागतिक अपंग दिवस आहे मित्रांनो, ज्याला दिव्यांग पण म्हणतात. त्यानंतर मित्रांनो 4 डिसेंबर राष्ट्रीय नौदल दिवस आहेत मित्रांनो, नेव्ही डे म्हणून 4 डिसेंबर साजरा केला जातो मित्रांनो. पुढचा दिवस बघूया मित्रांनो 5 डिसेंबर. 5 डिसेंबर काय आहे मित्रांनो, जागतिक मृदा दिवस म्हणजे जागतिक मृदा दिवस म्हणजे माती दिवस म्हणून मित्रांनो 5 डिसेंबर साजरा केला जातो. 7 डिसेंबर काय मित्रांनो, 7 डिसेंबर मित्रांनो काय आहे, तर राष्ट्रीय ध्वज दिवस. राष्ट्रीय ध्वज दिवस म्हणून 7 डिसेंबर साजरा केला जातो. त्यानंतर मित्रांनो 10 डिसेंबर. 10 डिसेंबर काय मित्रांनो, 10 डिसेंबर 1948 ला राष्ट्रीय काय मानवी हक्क जागतिक मानवी हक्क दिवस यांचा जाहीरनामा हे झाला होता मित्रांनो. तेव्हापासून 10 जानेवारी हा मानवी हक्क दिवस, जागतिक मानवी हक्क दिवस म्हणून साजरा केला जातो मित्रांनो. 11 डिसेंबर मित्रांनो काय आहे, 11 डिसेंबर युनिसेफ डे, जागतिक युनिसेफ डे. त्यानंतर मित्रांनो 19 डिसेंबर काय मित्रांनो, गोवा मुक्ती दिवस. कारण की मित्रांनो भारत स्वतंत्र झाला होता, भारतातील जेवढे राज्य आहेत तेवढे सगळे स्वतंत्र झाले होते, पण गोवा हा मित्रांनो सगळ्यात उशिरा स्वतंत्र होणारा राज्य आहे, जे की पोर्तुगीजाच्या तावडीत होता. पोर्तुगीज बरेच दिवस इथे मित्रांनो काय राज्य केलेले आहेत, ते की मित्रांनो हे बरेच प्रयत्नानंतर टीबी कुना आणि बाकीचे जे लोक आहेत यांच्या बरेच प्रयत्नानंतर मित्रांनो गोवाला मित्रांनो मुक्ती कधी मिळाली, 19 डिसेंबर 1961 ला. 1961 ला मित्रांनो काय झालंय, गोवा मुक्त झाला आहे पोर्तुगीजाच्या ताब्यातून. तर 19 डिसेंबर हा गोवा मुक्ती दिन म्हणून मित्रांनो साजरा केला जातो. त्याच्यानंतर 22 डिसेंबर म्हणजे राष्ट्रीय गणित दिवस म्हणून 22 डिसेंबर मित्रांनो साजरा केला जातो मित्रांनो. पुढचा दिवस बघू मित्रांनो 23 डिसेंबर राष्ट्रीय किसान दिन. आपला बाप्पाचा दिवस आहे मित्रांनो, काय राष्ट्रीय किसान दिन. भारत हा कृषीप्रधान देश आहे मित्रांनो आणि किसानाच्या भरोशावरच, शेतकऱ्याच्या भरोशावरच आपण जगत आहोत मित्रांनो. आपण त्यांचीच लेकरे आहोत म्हणून मित्रांनो 23 डिसेंबर हा राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरा केला जातो. 24 डिसेंबर राष्ट्रीय काय मित्रांनो ग्राहक दिन, जागो ग्राहक जागो. त्यानंतर मित्रांनो 25 डिसेंबर हा मित्रांनो काय आहे, तर राष्ट्रीय सुशासन दिन. मित्रांनो 25 डिसेंबर हा
कोणाचा जन्मदिवस आहे मित्रांनो, तर माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्मदिवस आहे मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्हाला हा लेक्चर कसं वाटलं कमेंटमध्ये कळवा. आणि मित्रांनो, जर तुम्ही द प्रियांसी आयांसी अकॅडमी या युट्यूब चॅनलवर गेला नसेल तर मित्रांनो अवश्य भेट द्या. त्याच्यावर मित्रांनो जे नवीन व्हिडिओ मी जे मागील व्हिडिओ बनवलेले आहेत ते मित्रांनो 2013 ते 2025 आतापर्यंत टीईटी पेपर 1 आणि पेपर 2 ला मराठी व्याकरण, मराठी शब्दसंग्रह, त्याच्यानंतर मित्रांनो जे की जीएस जी के पेपर 2 साठी सामाजिक शास्त्र आणि पेपर 1 साठी परिसर अभ्यास हा मी मित्रांनो हे सगळे टॉपिक मित्रांनो एकदम सविस्तर मराठी तर एकदम खतरनाक घेतलेला मित्रांनो. तुम्ही ते बघितला तर तुमचा एक पण प्रश्न हा टीईटी साठी नाहीतर कुठल्याच पेपरला मित्रांनो अजिबात जाणार नाही, याची मित्रांनो मी तुम्हाला शाश्वती देतो. मित्रांनो, तुम्ही चॅनलवर जा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांना काय करा मित्रांनो शेअर करा आणि मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.